तर नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. सकाळ चाललं होतं आमचा नाश्ता करायचा, चहा खारी खायचं. माझं आणि चेरीचं चाललं होतं. गप्पा मारत आमचं चाललं होतं चहा खारी खायचं. आमचं हेच सकाळचा नाश्ता असतो. आम्हाला बाकीचं तर काय आवडत नाही. तर आमचे बसले ताईसाहेब आमच्या मागेच बसले होते. आमचे चालले होते गप्पा. ताईसाहेब बसले होते आमच्या मागेच ऐकत. त्यानंतर सम्राट चालला होता नाश्ता. त्यानंतर मी आणि चेरी आम्ही दोघी पण खात बसलो होतो. चेरीला चिप्स आणले होते मामाने खाण्यासाठी. त्यामुळे ते जे खात होते त्यानंतर आम्ही आवरून लगेच आम्ही निघालो. आज जाणार होतो आम्ही बाहेर. ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की समजा आम्ही कुठं चाललो. त्यानंतर परीचं बघा, परी काय म्हणते आहे तयार होऊन तुम्हाला. मग त्याची आई माऊ ऐकत होती की आहे ना कशी काय बोलते म्हणून. त्यानंतर माऊ तयार झाली होती. त्यानंतर ती छोटी माऊ पण तयार झाली होती. सम्राटचं आवरून झालंच होतं. बाकीचे अजून 2 मेंबर आहेत त्यांचं आवरायचं बाकी होतं. त्यांचं आवरून झालं होतं. मस्त आम्ही तो उभा राहून काही फोटो क्लिक केले. त्यानंतर मी, माझी चेरी आणि माझी बहीण मस्त असं उभा राहिलो. त्यांचं आवरायचं होतं. त्यानंतर पप्पा आम्हाला सोडायला येणार होते. बस स्टँडपर्यंत येणार होते सोडवायला, कारण की बाहेर खूपच ऊन पडलं होतं. त्यानंतर मस्त हवा खात खात आम्ही पोचलो आहे ना बस स्टँडपर्यंत. त्यानंतर चाललं होतं गप्पा मारत आम्ही चाललं होतं बोलणं, गाडीमध्ये बसायचं. त्यानंतर आमचं चाललं होतं सगळ्या बहिणींचं आहे ना मोबाईलमध्ये गप्पा मारायचं. म्हणजे कोण मोबाईल बघत होतं, कोण गप्पा मारत होतं, कोण काय करत होतं, हे आमचं चाललं होते उद्योग मागे बसून. त्यानंतर मस्त आहे ना शिरोळ पडलं होतं. खूप छान वाटत होतं बाहेरचा परिसर आणि बघाय पण मस्त वाटत होतं. त्यानंतर सम्राट बसला होता पुढे, माझ्या चुलतीपाशी बसला होता. त्यानंतर आम्ही सगळेजण उतरलो बस स्टँडपाशी. पप्पाची गाडी लावली होती. पप्पा इथंच होते अजून. आम्ही जेव्हा बसमध्ये बसवते आणि तेव्हा पप्पा घरी जात्या. त्यानंतर आमचे चालू होत्या गप्पा मारायच्या. कोण आहे ना मोबाईलमध्ये बघत होतं, कोण गप्पा मारत होतं, हेच आमचं चालू असतं. त्यानंतर पप्पाने आणलं होतं खायला, चिप्स आणले होते आणि चॉकलेट आणले होते मुलांसाठी खाण्यासाठी. त्यानंतर बस ह्या साईडला लागते, तर मग आम्ही उठून तिथून परत ह्या साईडला आलो होतो बसायसाठी. म्हणजे बस येईपर्यंत वाट बघत होतो आणि बरेच वेळ वाट बघत होतो. 1 तासभर तर आम्ही वाट बघण्यातच झाला आम्हाला, कारण की बस यायचा पत्त्याच नव्हता. बरेच उशीर थांबलो. त्यानंतर त्या मॅडम चालू होतं रडायचं अचानकच का, कारण की तिला लागत ऊन. त्यानंतर मी एका असं हे होतं बसायचं, तिथे बसलं होतं. जरा तिथं शिरोळ होतं ना, ऊन पण होतं, म्हणजे ऊन लागत नव्हतं. तर नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा की आम्ही कुठं चालले तुम्हाला समजेल. आम्ही चाललो होतो बाहेर, ते मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच समजेल. त्यानंतर बसची वाट होत बस तर आली नाही, पण तुम्ही नक्की सबस्क्राईब करून जावा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.